चिपळूण शहराचं विद्रुपीकरण करणाऱ्या बेकायदा फलकांविरोधात संताप व्यक्त करण्यात आला। काँग्रेसने या फलकांवर कारवाईची मागणी केली आहे। यासाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना कारवाईसाठी निवेदन दिलेलं आहे। तर यावेळी फलक तत्काळ हटवण्याची मागणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली आहे। रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंतांनी जनता दरबार घेतला। यावेळी अनेक जण आपल्या समस्या घेऊन जनता दरबारात आले होते। यावेळी जनता दरबारात अनेक निकाल जागेवरच लावण्यात आले। उदय सामंतांच्या जनता दरबारात जिल्हाधिकारी मनोज जिंदाल यांच्यासह अनेक विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत 28 दिवसांनंतर हळदीची लिलाव प्रक्रिया पुन्हा सुरू झाली। 13 मार्च नंतर खरेदी व्यवहार बंद असल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले होते। मात्र आज बाजार समितीत शेतकऱ्यांची गर्दी झाली आहे। तर यंदा हळदीच्या उत्पादनामध्ये सुमारे 30% घट झाल्यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या दराची अपेक्षा आहे। चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रात 800 मेगावॅट क्षमतेचा अत्याधुनिक संच उभारण्यात येणार आहे। याआधी प्रदूषणाचं कारण ठरलेला संच क्रमांक 1 आणि 2 बंद करून जमीनदोस्त करण्यात आले। तर संच क्रमांक 3 आणि 4 देखील बंद करण्याचे नियोजन आहे। या तंत्रज्ञानामुळे कोळशाचा वापर कमी होत प्रदूषणाचं प्रमाणही घटणार आहे।